एक संयुक्त अशा प्रकारचं कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये आमची आजी, आईची आई कंबरजाबाई, आई, मामा, आमचे वडील, वडिलाचं कुटुंब, चुलत मामा. तर अशा प्रकारचं एक कुटुंब देगावला साधारणतः 1915च्या दरम्यान म्हणा किंवा त्याआधी अर्धा वर्ष त्याआधी महामारीच्या बाहेर याच्यामध्ये महामारी उद्भवल्या कारणानं आणि सर्वत्र महामारीचा हाहाकार होत असल्या कारणानं त्या एक फटका आमच्या कुटुंबाला बसला आणि त्या दरम्यान हे कुटुंब भंडारा, गोंदिया, बालाघाट या भागातून, नागपूर या भागातून इकडे आलं आणि इथे आम्ही शेजारी असलेलं करसगाव, लेहगाव इथे वस्ती करायला आमची बाजूची लागली. त्या दरम्यान इथे साधारणतः त्यांचे जे काही म्हणजे व्यवसाय होते तिकडून म्हणजे कापड करायचा व्यवसाय, विणाई बुनाई अशा प्रकारचा व्यवसाय होता आणि तसंच मजुरी वगैरे करून पोट भरत होते. म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणावर महामारीचा प्रादुर्भाव या तेव्हाचा वऱ्हाड प्रांत जो असेल तर त्याच्यामध्ये झाला असल्या कारणानं हे सारे लोक जीव घेऊन अगदी या भागात स्थायिक झाले. इथे देगावला स्थायिक झाल्यानंतर मग त्यामध्ये प्रामुख्यानं आमची आजी कंबरजा, मामा, तिचे 3 मुलं धनाजी, बोधाजी, युताजी, आमचे चुलत मामा काशीराव, मेश्राम, त्याच्यानंतर काशीनाथ शेंडे, ते मावस चुलत मावस मामा. तर असं हे कुटुंब इथं एक देहगावला उपजीविका करत होतं. हे करत असताना आमचे जन्म इथंच झाले. त्याच्या आधी आमचे भाऊ बहीण यांचे जन्म झाले. इतकं फारसं त्या काळामधलं जरी आम्हाला आठवत नसलं तरीही समजा आमच्या बालपणातला तो काळ होता हा अतिशय दारिद्र्याचा होता. अन्नदशा अशा प्रकारची ती खायला फारसं काही मिळत नव्हतं. म्हणजे उपास तपास फार जायचे. तर अशा परिस्थितीतून कुटुंबाचा प्रवास सुरू असताना आमचे मामा धनाजी गणाजी मेश्राम, आमचे वडील तेव्हा मामा फारसा काही कष्टाचा व्यवसाय करत नसत. त्यांना ते किती शिकले होते हे सांगता येत नाही, परंतु पेपर वाचत होते. बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क सतत होता. तेव्हा ते बाबासाहेब आंबेडकरांचा प्रामुख्यानं जे शेड्यूल कास्ट म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन अशा प्रकारची जी संस्था होती त्या संस्थेशी त्यांचा जवळून संबंध होता आणि जे काही हे असतील पुढारी असतील तर त्या पुढाऱ्याशी सुद्धा त्यांचा जवळचा संबंध होता. सभा संमेलनाला आमचे मामा जायचे. मला एक आठवता एक गोष्ट प्रामुख्यानं आठवते की आमचे वडील त्या गावात ह्या गावात एक याचं काम करत होते, म्हणजे सुताराचं काम करत होते. गावातील शेतीला लागणारी जी काही अवजारे असतील, डवरे, वखरं,
नांगरं, बाकीचे जी अवजारे असतील तर ते अवजार दुरुस्त करायचे आणि संपूर्ण गावातील जे शेतीला लागणारे जे जी अवजारे असतील ते तयार करायचे आणि त्याच्या बदल्यात आमच्या वडिलांना बारमाही अगदी धान्याच्या स्वरूपात मजुरी मिळायची. मला ही गोष्ट मोठ्या त्यांनी आवर्जून सांगावीशी वाटते की मिळत असलेलं धान्य इतकं भरपूर असायचं की आमचे वडील शेजाऱ्या पाजाऱ्याला आमच्या कुटुंबातील लोकांना ते वाटत असत आणि कोणी उपाशी राहू नये याची दक्षता आमचे वडील प्रामुख्यानं घेत असत. शिक्षणाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट त्या काळामध्ये होती. गावात जरी शाळा नव्हती तरीही शेजारी असलेल्या 4 किलोमीटर अंतरावरील शिरखेडला सरकारी व्हर्नॅक्युलर मिडल स्कूल अशा प्रकारे ही शाळा होती. त्या शाळेमध्ये आमच्या इथले मुलं जायचे. तर त्या मुलांमध्ये आम्ही बाकी मी आणि आमचे मामे भाऊ, माझ्यापेक्षा वडील होते गणेशराव नावाचे, तर ते ते आणि मी जात असो. म्हणजे गावातून मिडल स्कूलमध्ये आम्ही प्रामुख्यानं आता पहिल्या विद्यार्थ्या च्या एक प्रकारचा म्हणता येईल अशा प्रकारे ह्या गावातून आम्ही शिकायला तिथे जात होतो. बाकीचीही मंडळी आमच्यासोबत होती. वासुदेवराव नारायणराव जाणे, शंकरराव लांडगे, नारायणराव कंत्रपाळे, इकडे माळी कुटुंबातील सुद्धा तट्टे कुटुंबातील पोरं जात असत. पण फार अशी उल्लेख करण्यासारखी मंडळी शिक्षणासाठी इथून बाहेर गेल्याचं मला काही आठवत नाही. आमच्या मामाकडे आम्ही